नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये। कसे आहे तुम्ही सगळे कमेंटमध्ये नक्की सांगाल। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी डोंगरगडमधून। तर तुम्ही पण विचार करत असाल की अचानक डोंगरगडमधून कशा ब्लॉगची सुरुवात करते। तर आज आहे पौष माशारंभ, म्हणजे खूप छान दिवस। त्यानिमित्ताने आम्ही इथे डोंगरगडमध्ये आलो आहे आणि वेळेवर आमचा प्लॅन बनला तर इकडे यायचं म्हणून। तर आम्ही रात्री निघालो 1:30 वाजता आणि सकाळचे 5:30 वाजता इथे पोहोचलो आहे। तर 5:30 वाजता पोहोचलो, छान फ्रेश झालो, आंघोळ केली आणि तुमच्या समोर आहे। तर आमच्यासोबत कोण कोण आलेले आहे, विथ फॅमिली आहे। फॅमिलीमध्ये कोण कोण आलेले आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी फेसबुक इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही फॉलो करा। तर आम्ही कशाने आलो आहे, आमच्यासोबत कोण कोण आलं आहे आणि आम्ही कुठे स्टे केलं आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर या 4 व्हीलरनी आम्ही इकडे आलो आहे आणि आमच्यासोबत आम्ही इथे स्टे केलेलं आहे। हॉटेलचं नाव काही लिहिलेलं आहे नाही इथे, आणि इथे आहे, मी मोबाईल नंबर नाही देऊ शकत तुम्हाला। आणि इथे खूप छान आमची सुविधा झाली होती, इथे मस्त गरम पाणी मिळालं आम्हाला आणि खूप कमी रेंजमध्ये आणि खूप छान असं यांचं हॉटेल आहे। तर तुम्ही पण डोंगरगडला आले की इथे स्टे करा। खूप छान बॅकग्राऊंड पण आहे इथला, बघू शकता, आणि सुविधा पण खूप छान आहेत। पण मी तुम्हाला आधी दाखवून देते। आमचे काही लोक गेले आहे लिफ्टने आणि आमचे एवढे लोक आहे जे आम्ही पायरीने जाणार। ए रूपाताई वगैरे लिफ्टने गेली, रूपाताई माहित नाही। आणि आता आम्ही आहोत डोंगरगडच्या पहिल्या पायरीवर। तर आता आम्ही जाऊ, बघू, मस्ती मजा करू, छान खूप छान ब्लॉग होणार आहे। आम्ही पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा। आम्ही आता जात आहे पायी आणि माझ्या जिजूला जायचे उलन खटोल्याने। तर बघू आमच्या सोबतचे कोण कोण उलन खटोल्याने जाणार आहे आणि कोण कोण आम्ही पायी जाणार आहे। ते उलन खटोल्याने गेले। ए ताई, ए ताई, ए प्रियंका ताई, ए प्रियंका ताई, त्याला पाठवून दे ना वरती यांच्यासोबत। हे तिघं चालले ना। तर आता आम्ही चढत आहे पायऱ्या। नाही म्हणा, व्यवस्थित म्हणा। कुठे जावं, कुठं हो जावं, जोरात चिल्लावर इकडं आवाजच नाही येतो म्हणत ना म्हटलं। इधर देखिए सब लोग, क्या बोलती पब्लिक। आकाश पागल, मागे मागे मागे। उलन खटोला। आणि हे बघा आमची पार्टी, आमची बहीण एकच दिसतंय, 2 3 कुठे आहे, इकडे बघा। एवढ्या पायऱ्या आम्ही चढलो आहे। आता पुन्हा उलन खटोला आता खाली चालला। अरे अरे अरे, जागा नसेल ते आमच्या 2 येत आहेत। कोण, अरे बापरे, कसं वाटत आहे, कसं वाटत आहे। 350 पायऱ्या चढलो आहे आम्ही आता। इथून बघू शकता खालचा व्ह्यू। गाड़ी
मम्मीला म्हटलं उलन खटोल्याने जा, ते म्हणते देवाच्या दर्शनाला आलो, सीड्याच नाही चढला तर का फायदा. खूप थकली यार, आता वरती चढणं पण नाही होत आहे. इतका जास्त दम भरलाय. आणि मला खूपच दम भरलाय. उलन खटवला बापरे. मम्मी थकलेले थकलेले आमचे भक्त. आमचे थकलेले भक्त खूप दम आला. हे बघा आमचे भक्त 700 पायऱ्या वाचल्या आता पण. खूप जास्त थकले यार. असं वाटत आहे उलन खटोल्याने गेली असती ते चांगलं झालं असतं. हे बघा एक तिथं बसली आहे. होईल का किती आणखी 650 पायऱ्या. आमचे एक छोटंसं पक्षी म्हणजे चिमणी ह्या पिंजऱ्यातून तिकडल्या इकडे गेलेला आहे. आता तो तिकडून येईल तर कशा आहेत ते बघा. एवढ्या खालून आम्ही एवढ्या वरती येऊन गेलो आहे. दमलो आम्ही. ते बघा एक आमचा पक्षी. रूपाताई तू माहिती आहे का खूप आम्ही देवीचं दर्शन करून पायऱ्यांनीच खाली उतरत होतो. तर खूप छान छान छोटे छोटे स्टॉल लागलेले होते. तिथे खूप छान छान वस्तू होत्या, जसं कुंकू, पुन्हा देवांच्या मूर्त्या, पुन्हा देवीची फोटो आणि खूप सारं स्टेशनरीचे पण सामान होतं. तर ताई मला बोलली होती की मी तुला काहीतरी घेऊन देते. तर आम्ही त्या आतमध्ये बघायला गेलो की काहीतरी घेऊ, बँगल्स किंवा काहीतरी. त्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि आम्हाला लागली होती खूप जोरात भूक. तर आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये थांबलो. खूप छान रेस्टॉरंट होतं. तर जर का तुम्ही डोंगरगडला येत आहे आणि डोंगरगडला आल्यावर ह्या रेस्टॉरंटचं जेवण तुम्ही केलं नाही तर काही फायदा नाही. खूप छान टेस्ट होती, खूप छान मॅनेजमेंट होतं. आम्ही घरी आलो तरीही आम्हाला असं वाटत होतं की पुन्हा सायंकाळचे जेवण तिथूनच करून निघायला पाहिजे होतं, इतकी छान टेस्ट होती. तर तुम्ही जर का आले तर तुम्ही पण ह्याच हॉटेलमध्ये या. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण तुमचं सबस्क्राईब आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आम्हाला प्रोत्साहित करते, त्याच्याने आम्हाला आणखी व्हिडिओ बनवायची उत्सुकता होते. तर बाय बाय, भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये.